सागरवरती आता नेते भाजपचे नेते जमायला सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या कामगिरीवरनं आता भाजपचं चिंतन सुरू झालेलं आहे। ओम देशमुखकडनं अपडेट घेऊया। ओम, कोण कोण नेते पोहोचलेले आहेत या ठिकाणी आणि भाजपला खरंच आता चिंतन करायची वेळ निर्माण झालेली आहे? अगदी बरोबर आहे, कारण भाजपची ज्या प्रकारे वाटचाल सकाळपासून सुरू आहे, कुठेतरी हे कल जे आहेत ते बदलतील अशा प्रकारची अपेक्षा भाजपने ते व्यक्त करत होते। मात्र जसजसा वेळ जातोय, साधारणपणे 1 वाजतोय, त्यानुसार हे कल फारसे बदलत नाहीत हे स्पष्ट झालंय। त्यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे। भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर भाजपचे नेते आता जमू लागलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मागील 1.5 तासापासून आहेत। त्यासोबत आता अवघ्या काही मिनिटांपूर्वी भाजपचे नेते प्रवीण दरेकर जे विधान परिषदेमध्ये गटनेते आहेत ते सुद्धा सागर बंगल्यावरती आलेले आहेत। अपेक्षा आहे की भाजपचे इतर काही नेते सुद्धा सागर बंगल्यावरती दाखल होतील। अद्याप कुठलीही औपचारिक बैठक भाजपकडून बोलवण्यात आलेली नाहीये। मात्र ज्या प्रमाणामध्ये नेते या बंगल्यावरती दाखल व्हायला सुरुवात झाली आहे त्यावरून भाजपची एखादी बैठक आज होऊ शकते। कारण कशा प्रकारे भाजपची कामगिरी ही महाराष्ट्रामध्ये खालावली याचं चिंतन निश्चित स्वरूपामध्ये भाजपमध्ये होईल, तशी त्यांची ती पद्धत आहे। त्यामुळे आज याबाबत नक्की काय घडतंय की भाजपला फक्त स्वतःच्याच कामगिरीवर चिंतन करायची गरज आहे असं नाही, तर त्यांचे मित्रपक्षांचा परफॉर्मन्स सुद्धा म्हणावा तेवढा लक्षणीय, म्हणावा तेवढा कौतुकास्पद आहे अशातला भाग नाही। कारण शिंदेना 15 पैकी अवघ्या 6 जागांवर आता आघाडी घेता आली आणि अजित पवारांना 5 पैकी 1 जागेवरती आघाडी घेता आली। ओम, त्याबद्दल मित्रपक्षांबद्दल सुद्धा चर्चा होऊ शकते की भविष्यात ही मैत्री सुरू ठेवायची, कायम ठेवायची की नाही याबद्दल? भाजपला केवळ विचार नाही तर भाजपला गांभीर्याने याचा विचार करावा लागेल। कारण सध्या महाराष्ट्रातला सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपकडे पाहिलं जातं। भाजपचे 106 आमदार आहेत। मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा भाजपकडे 106 आमदार असताना सुद्धा जर भाजपचे लोकसभेमध्ये 11 किंवा 12 खासदार निवडून जात असतील तर तो विधानसभेच्या अनुषंगानं खूप गांभीर्याचा मुद्दा आहे। या पार्श्वभूमीवरती भाजप स्वतःसोबतच जसं तुम्ही सांगितलं की मित्रपक्ष असलेल्या पक्षांबद्दल सुद्धा विचार करेल। मात्र त्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नैसर्गिक युती असलेल्या पक्षांसोबतच पक्षाबाबतच भाजप विचार करते की राजकीय युती असलेल्या पक्षाबाबत सुद्धा विचार करते। सोपं सांगायचं तर भाजप केवळ शिंदेच्या शिवसेनेबाबतच विचार करणार आहे की राजकीय युती असलेल्या आणि केवळ राजकीय कारणानं एकत्र आलेल्या राष्ट्रवादी सोबत सुद्धा भाजप विचार करेल, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण 3 पक्ष एकत्र येऊन सुद्धा भाजपला आणि महायुतीला काहीही यश मिळालेलं नाही अशा प्रकारची भावना राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत। तसं चित्र सुद्धा समोर येते की महाविकास आघाडीने जी मुसंडी मारली भाजप आणि महायुती जबरदस्त पिछाट या घटक पक्षांची झालेली आहे। त्यामुळे भाजप शिंदेबाबत जो काही त्यांचा से आहे तो कदाचित कायम ठेवू शकतो। मात्र अजित पवारांबाबत आपण अद्याप कुठलीही प्रतिक्रिया, अद्याप कुठलीही पॉलिटिकल कमेंट करू शकत नाही। भाजप त्यांना सोबत ठेवेल का आणि विधानसभेमध्ये ही युती कायम राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हे यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। महाविकास आघाडी जर विधानसभेमध्ये एकत्र राहिली तर कदाचित भाजपला या सगळ्या घडामोडींना तोंड देणं हे खूप जड जाऊ शकतं। कारण हा ट्रेंड जर यशस्वी राखण्यात, कायम राखण्यात महाविकास आघाडीला यश आलं तर विधानसभेला भाजपला खूप मोठं आव्हान समोर असणार आहे। त्यामुळे याबाबत या निकालानंतर काय होतंय, महायुतीची एखादी बैठक बोलवली जाते का आणि त्यात नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार। आणि सर्वाधिक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, राज्यात जे काही अपयश भाजप आणि महायुतीला आलंय असं सध्याच्या कलांवरून दिसतंय, त्या अपयशाची जबाबदारी नक्की कुणाची हे देखील स्पष्ट होणं आवश्यक आहे। त्यानंतर याबाबत काही घडामोडी घडू शकतात। अगदी, त्यामुळे जबाबदारी कुणाची, काय चुकलं, कुठे बरोबर आहे, कुठली गणितं, कोण मित्रपक्ष, हे सगळेच प्रश्न आता भाजपकडे रिव्ह्यू केले जाणार आहेत। ही बैठक या ठिकाणी सुरू होईल। अधिकृत बैठक नसली तरी नेते जमायला सुरुवात झाली। ओम, धन्यवाद या माहितीबद्दल।